ज्यांची बर्थडेट नंबर 8, 17, 26 आहे, ह्या मुली कशा असतात? 8, 17, 26 या मुलींचा प्लॅनेट शनीचा मानला जातो. परिस्थितीला समजून घेणं, सहन करणं आणि सहनशीलतेचं प्रतीक. वाकणार नाही, पण परिस्थितीला झुकवतील असा हा नंबर आहे. खूप सुंदर आणि खूप छान नंबर मानला जातो 8, 17, 26. हा थोडेसे प्रॉब्लेम खूप असतात लाईफमध्ये. खूप लवकर मॅच्युरिटी येते, खूप संकटं पाहिलेली असतात. मग घरची असतील किंवा इकॉनॉमिकली गोष्टी त्यांना आयुष्यात पाहाव्या लागतात. त्यामुळे वयाच्या पेक्षा पटकन मोठं होणं यांना मोठं व्हायला लागतं. त्यामुळे ना खूप सगळ्या गोष्टी समजून घेतात, थोड्याशा कठोर असतात, पटकन बोलतात. त्यामुळे लोकांना त्यांचं बोलणं कदाचित थोडंसं वाईट वाटतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, खूप समजूतदार असतात, भावनाशील सुद्धा असतात. दिसताना कठोर दिसतात, पण मनामध्ये खूप सारं प्रेम, खूप सारा आदर याही गोष्टी यांच्यामध्ये असतो. कधी कधी काय होतं की लोकांशी फार प्रेमाने बोलणं ह्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे लोक ह्यांना ना थोडेसे रूढ समजतात किंवा यांना असं वाटतं की समोरचा माणूस फार खडूस स्वभावाचा आहे. पण तसं नसतं. या मुली खूप हुशार, तेवढ्याच जिद्दी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट ठरवली तर ती करायचीच करायची. त्याचबरोबर इकॉनॉमिकली या मुली खूप माइंडसेट ह्यांचा खूप चांगला असतो. एकदा प्रेम केलं तर खूप मनापासून प्रेम करतात. आपल्या पार्टनरला, आपल्या कुटुंबाला खूप सुरक्षित ठेवणे, त्यांच्यासाठी स्वतः एक ढाल बनून उभी राहणे, आयुष्यामध्ये आपल्या पार्टनरला खूप मोटिवेट करून कुठल्याही संकटातून बाहेर काढण्याची ताकद त्यांच्याकडे असते. अपमान सुद्धा खूप सहन करावा लागतो कधी कधी यांना. पण एक आहे की कधी कधी मग जास्त झालं तर मग यांचा राग फार जास्त होऊन जातो आणि मग स्पष्ट बोलतात आणि स्पष्ट बोलल्याने समोरच्या लोकांना फार वाईट वाटतं. स्वावलंबी सुद्धा असतात. खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी यांना तुम्ही जॉब करताना बघाल. त्याचबरोबर माइंडसेट जसं मी म्हटलं खूप चांगला असतो. फायनान्शियल कशी ग्रोथ करायची आपल्या फ्युचरमध्ये, आपल्या मुलांसाठी फ्युचरमध्ये काय करायचं, घरातल्यांसाठी कसा इकॉनॉमिकली आपण स्ट्रॉंग व्हायचं, याही गोष्टी या मुलींमध्ये खूप छान असते. आणि बरोबर लहानपणापासून खूप जास्त संकटं पाहिलेली असतात. पण एक लक्षात ठेवा, शनी जाता म्हणजे जेव्हा जसं जसं वय वाढतं तसं तसं शनी खूप जास्त चांगल्या पद्धतीनं ह्यांना एक ब्लेसिंग मिळतं. त्यामुळे वयाच्या 32-33 नंतर या मुलींचं लाईफ हे फार लक्झरियस असतं. पैसा यांच्याकडे खूप असतो. इन्फिनिटीचं चिन्ह आहे 8 नंबर म्हणजे. त्यामुळे पैसा या गोष्टी सगळ्यात जास्त असतात. हा एक आहे की थोडेसे हट्टी असतात, ऐकत नाहीत पटकन कुणाचं आणि मग थोडंसं स्वतः रागवलंय किंवा स्वतःच खरं करतात. त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष ठेवायला हवं. त्याचबरोबर अतिविचार करणे किंवा याही गोष्टी जास्त मग त्रासदायक होतात आणि आळशीपणा पण कधी कधी असतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत नाहीत. पण तेवढ्याच प्रेमळ, तेवढ्याच सॉफ्ट दिसतात, रूढ पण खूप प्रेमळ असतात.